राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र 100 वर्षानंतर देखील जणू की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अनटचेबल आहे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. दिवंगत भारताचे राज्यपाल आणि राज्यसभा सदस्य माननीय रासू गवई हे विद्यमान माननीय सरन्यायाधीश यांचे पिता होते. रासू गवई हे स्वतः 1981 ला नागपूरच्या विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आले होते. आणि त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की मीनाक्षीपुरमला जे काही धर्मांतरण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम धर्म का स्वीकारला नाही, अशा प्रकारची त्यांनी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमामध्ये रासू गवईंचे पत्नी किंवा विद्यमान सरन्यायाधीशांचे माता जर कार्यक्रमात आले त्यात चुकीचं काहीच नाही. मला असं वाटतं की संघाला अजूनही अनटचेबल समजणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे. आज संघाने देशाला प्रधानमंत्री दिले, राष्ट्रपती दिले, अनेक मुख्यमंत्री दिले, लोकसभाध्यक्ष दिले. तुम्ही आता कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात राहताय?